नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 नोव्हेंबर गुरुवार. आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय घडलं पहा. हा निफ्टी फ्युचरचा चार्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने घडलेलं आहे. मार्केट आज थोडंसं स्लाइटली पॉझिटिव्ह ओपन झालं आणि डायरेक्टली खाली आलं, खाली येऊन परत वरती गेलं, पण वर टिकलेलं नाही. वर हा कालचा जो हाय होता, कालचा जो उच्चांक होता, तो इथं रेजिस्टन्स म्हणून काम केलेला आहे आणि परत मार्केट खाली आलं, खालीच आलं. खूप पडलेलं आहे. याला म्हणतात बकेट सेलिंग. बकेट सेलिंग म्हणजे काय? बकेटमध्ये पाणी भरून जर ती आपण ओतली तर धाड दिवशी जसं पाणी पडतं ना, धडाम, त्या प्रकारचं, धबधब्यामधून जसं पाणी पडतं त्या प्रकारचं हे मार्केट पडलेलं आहे. पण पडत असताना काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये विचारात घेता येतील. एक स्टडी पॉईंट आपल्याला पाहता येतात की आपण इथे नेमकं कोणत्या प्रकारे कुठं आपल्याला ॲक्शन घेणं गरजेचं होतं. मार्केट पहिल्याच 5 मिनिटामध्ये खाली आलं, परत वर आलं, रेजिस्टन्स पकडला, हाय ब्रेक केला नाही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे, हाय जरी ब्रेक केला तर परत खाली येऊन द्यायचंय आणि नंतर वर निघालं की मग बाय करायचंय आपल्याला. पण ही सिच्युएशन तिथं आलीच नाही. इथं धाडामदिशी खाली पडलेलं आहे मार्केट. लो ब्रेक केला आणि खूप खाली पडलेला आहे. आता इथे जर आपण स्विंग हाय आणि लो जर मार्क केले आपण, तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. हाय हाय स्विंग हाय जे पॉइंट आहेत ते आपण जर मार्क केले तर कोणताच स्विंग हाय कट केलेला नाही. पण लो पॉइंट जर आपण मार्क केले तर पहिलाच कट केलाय, दुसराही कट केलाय, तिसराही कट केलाय, चौथाही कट केलाय. हे कट कट करत गेलेलं आहे. लो ब्रेक करण्यात आलेले आहेत. हाय पॉइंट मात्र सुरक्षित होते. याचा अर्थ डायरेक्टली डाऊन ट्रेंड होता, याच्यामध्ये खाली जात होतं, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. कंटिन्यू खाली जात होतं. आणि हा जो चार्ट आहे हा निफ्टी फ्युचरचा आहे. याच्यावरूनच आपल्याला ऑप्शनमध्ये जर ट्रेड करायचा असेल तर चार्ट हा नेहमी निफ्टी फ्युचरचा पाहायला पाहिजे. तसे वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये आपण पाहू शकतो. 3, 5 आणि 15 मिनिटाची टाईम फ्रेम ही आपल्याला उत्तम टाईम फ्रेम असते डिसिजन घेण्यासाठी, ट्रेड लावण्यासाठी आणि स्टॉप लॉससाठी. 3, 5 आणि 15 मिनिटाची टाईम फ्रेम आपल्याला खूप उत्तम असते. तर बारकावे पहा याच्यामध्ये काय काय आपल्याला घडताना दिसत होते किंवा काय काय घडत होते. आता मी जास्त करून निफ्टीकडे का फोकस करतोय, कारण बँक निफ्टी ऑप्शन आता विकली राहिलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये आता जाऊन पाहिलं तर एवढं मार्केट होऊन सुद्धा मुवमेंट काहीच घडलेली नाही. अतिशय क्षुल्लक अशी मुवमेंट झालेली आहे. त्यापेक्षा इथे खूप चांगल्या प्रकारची मुवमेंट घडताना दिसते. इथे पहा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, ही कॅन्डल आहे पिन बार कॅन्डल, याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर इथं एक बनलेली आहे, इथे एक लक्ष द्या. जिथं जिथं बनत आहेत ना, तिथं तिथं आपण लक्ष दिलं की काही गोष्टी आपल्याला समजतील की ह्या पिन बार कुठं कुठं बनलेल्या आहेत. इथं एक बनलेली आहे पहा, इथं एक बनलेली आहे, इथं एक बनलेली आहे. तर ह्या ज्या पिन बार इथं पण बनलेली आहे, पण स्लाइटली डाऊन मध्ये बनली आणि ग्रीन तिकडे वर दिलंच नाही त्याने, त्यामुळे त्याचा उपयोग झालेला नाही. इथं पण बनली, पण तोच प्रकार की अपसाइड यायला पाहिजे ती आलेली नाही. हे छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागतं आणि त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करावे लागतात. वेगवेगळ्या ट्रिक्स असतात मार्केटमध्ये की काय केल्यानंतर काय काय पाहायचं आहे, कसं पाहायचं आहे, व्हॉल्यूमला कोणत्या प्रकारे आपल्याला पाहायचं आहे. बऱ्याच जणाला व्हॉल्यूम हे फक्त जस्ट नंबर ऑफ ट्रेड्स, फक्त संख्या नाहीये, तर त्याच्या पाठीमागे दडलेली मानसिकता आहे.
शेअर मार्केटमध्ये दडलेली मानसिकता काय असते व्यक्तींची, ही याच्यामध्ये दिसून येते व्हॉल्यूममध्ये. त्यामुळे आपल्याला व्हॉल्यूमचा हा विचार करावाच लागतो. बँक निफ्टीचा आज मी पाहणार नाही, कारण तेवढं हे नाही आहे, आता तिकडे जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. महिन्याच्या शेवटी आपण जाऊ, महिना संपत आला की बँक निफ्टीकडे जाऊ. तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीकडे जाण्याचं काही गरज पडणार नाही. आपल्याला निफ्टीमध्येच पाहावं लागेल की कुठं काय घडत आहे, कशा पद्धतीने घडत आहे. आणि तसं पाहिलं तर मार्केट खूप पडलेलं आहे. जवळपास 400 पॉईंटनी मार्केट पडलं, निफ्टी पडली. खूप मोठी डाऊनफॉल आहे आणि अशा न्यूज येतच जाणार आहेत. न्यूज आल्या की अशा गोष्टी घडत जातात, हे होत जातात. मग त्या कोणत्याही प्रकारच्या न्यूज असो, पण याच्यावरती परिणाम करतात, डायरेक्टली आदळतात आणि याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये अडचणी निर्माण होतात. ओके, चालेल. धन्यवाद मित्रांनो. थांबू आपण इथे.